नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं चालू घडामोडी 2025-26 या चॅनलमध्ये। आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडी बघत असतो। तर आज आहे 27 जुलै। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या प्रश्नाने। आपला कालचा प्रश्न होता, दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असणारी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन बी, गोदावरी नदी। तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नावलीला। आजचा पहिला प्रश्न आहे, दरवर्षी कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जुलै। कारगिल विजय दिवस हा 26वा कारगिल विजय दिवस काल 26 जुलै या दिवशी साजरा करण्यात आला। 26 जुलै 1999 साली भारत पाकिस्तानमध्ये जे कारगिलमध्ये युद्ध झालं होतं त्याचा शेवट होऊन भारताचा विजय झाला होता। त्या दिवशी युद्धाची समाप्ती झाली। हे युद्ध 3 मे 1999ला सुरू झालं होतं। तर यामध्ये भारताने विजय मिळवला आणि पाकिस्तानला हार पत्करावी लागली। यामध्ये परमवीर चक्र विजेते आहेत रायफलमॅन संजय कुमार, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे आणि कॅप्टन विक्रम बत्रा। पाकिस्ताननं त्यांच्या ऑपरेशनला ऑपरेशन बद्र हे नाव दिलं होतं, तर भारताने ऑपरेशन विजय हे नाव दिलं होतं। 16,000 फूट उंचीवर समुद्रसपाटीपासून हे युद्ध लढलं गेलं होतं। तर अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते, नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते, भारताच्या आर्मीचे जनरल VP मलिक होते, तर पाकिस्तानच्या आर्मीचे जनरल परवेज मुशर्रफ हे होते। कारगिल हा लडाखचा भाग आहे जो आजचा केंद्रशासित प्रदेश आहे। 527 भारतीय सैनिकांना यामध्ये वीरमरण प्राप्त झालं होतं। कारगिल युद्धाची समीक्षा करण्यासाठी भारत सरकारने के सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली 1999 मध्ये कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना केली होती। याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता। कारगिल युद्धाच्या वेळी भारताने 3 वेगवेगळी ऑपरेशन राबवली होती। त्यामध्ये ऑपरेशन सफेद हे इंडियन नेव्हीने म्हणजेच हवाई दलाने जी कारवाई केली त्याला ऑपरेशन सफेद हे नाव दिलेलं होतं। तर ऑपरेशन तलवार ही नौदलाने केलेली कारवाई होती। तर तिन्ही संयुक्त दलाची कारवाई याला ऑपरेशन विजय असं म्हटलेलं होतं। याचा देखील एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। तर वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे। अलीकडेच कोणत्या राज्याने निवडणुकीपूर्वी 125 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बिहार। तर बिहारबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया। बिहार हे उत्तर भारतातलं राज्य आहे। त्याच्या उत्तरेला नेपाळ हा देश आहे, पश्चिमेला उत्तर प्रदेश हे राज्य आहे, तर दक्षिणेला झारखंड राज्य आहे, पूर्वेला पश्चिम बंगाल राज्य आहे। लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 2,77,04,236 एवढी आहे, तर साक्षरता 63% आहे। हिंदी ही इथली प्रमुख भाषा आहे। भोजपुरी ही बिहारची बोली भाषा आहे आणि ती प्रामुख्याने भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते। तांदूळ, गहू व मक्का इथले प्रमुख पिकं आहे। मुख्यमंत्री इथले आहेत नितीश कुमार, जनता दल युनायटेडचे, तर त्यांची निवडणूक निशाणी आहे बाण। या फोटोमध्ये आपण त्यांची निवडणूक निशाणी बघू शकता। शिवसेना या पक्षाची निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे, तर झारखंड मुक्ती मोर्चा यांचे सुद्धा बाण ही निशाणी आहे। तर देशातल्या 3 पक्षाची बाण, धनुष्यबाण अशी निशाणी आहे। आणि बिहारचे राज्यपाल सध्याचे आरिफ मोहम्मद खान हे आहेत। विजय दिनानिमित्त म्हणजेच कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान दिल्लीतील कोणत्या स्मारकावर श्रद्धांजली वाहतात? आणि यातील उत्तर आहे ऑप्शन ए, राष्ट्रीय युद्ध स्मारक। चौथा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यात प्रथम पशुधन आणि पशुपालनाला शेतीचा दर्जा देण्यात आला आहे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र। पाचवा प्रश्न बघूया। अलीकडेच QS बेस्ट सिटी रँकिंग 2025 मध्ये विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वात आकर्षक शहर कोणते बनले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, दिल्ली। सहावा प्रश्न, IRDAI म्हणजेच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजय सेठ। IRDAI
म्हणजे नेमकं काय तर ते बघूया. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया हा IRDAIचा लॉंग फॉर्म आहे, ज्याचा हिंदीमध्ये भारतीय विमा विनियामक और विकास प्राधिकरण असा अर्थ होतो. वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 7वा. आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे कोणते राज्य देशातील प्रथम बनले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. प्रश्न 8वा. अलीकडेच सर्व बँकांना फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर नावाची नवीन डिजिटल प्रणाली स्वीकारण्याचे निर्देश कोणी दिले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी RBI. प्रश्न 9वा. कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे JNU ऑप्शन ए. तर कुसुमाग्रज कोण आहे त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कुसुमाग्रज यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 तर मृत्यू 10 मार्च 1999 रोजी झाला. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक हे वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक आहे. विशाखा या त्यांच्या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा जन्म दिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 1974 रोजी. नटसम्राट या नाटकावर आधारित नटसम्राट हा सिनेमा महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला, तर त्यामध्ये मुख्य पात्र गणपतराव बेलवलकर यांची भूमिका ही नाना पाटेकर यांनी केली, हे सुद्धा लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऋषभ पंत. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? चला कमेंट करा पटकन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्या. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतातील पहिल्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य कोणते आहे? सर्वांनी कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर. 11 मध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, भारतातील पहिल्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य कोणते? चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास म्हणजेच नॅशनल सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पुन्हा एकदा गुजरात. प्रश्न क्रमांक 13. हॉकी प्रो लीग 2024-25 साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार पुरुष गटात कोणत्या देशाच्या व्हिक्टर वेग्नेस याने जिंकला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बेल्जियम. हॉकीचा विषय आला तर हॉकीबद्दल थोडक्यात 2 मुद्दे महत्त्वाचे ध्यानात ठेवा. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मेजर ध्यानचंद यांना भारतीय हॉकी खेळाचे जादूगार म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14. ICCने जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्मृती मानधना. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे की ICCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. अपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी अमेरिका. या फोटोमध्ये आपण बघू शकता
अपाचे हेलिकॉप्टर. तर उद्यासाठी तुमच्यासाठी प्रश्न आहे, 19व्या वर्षी परमवीर चक्र प्राप्त करणारा तरुण सैनिक कोण होता? ऑप्शन ए विक्रम बत्रा, ऑप्शन बी योगेंद्र सिंग यादव, ऑप्शन सी संजय कुमार, ऑप्शन डी मनोज कुमार पांडे. सर्वांनी कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. उद्याचा व्हिडिओ या प्रश्नापासून सुरू होईल. हा क्वेश्चन आहे. तर याबरोबरच आजच्या चालू घडामोडी संपल्या. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, चालू घडामोडी 2025-26 सरळ सेवा आणि चालू घडामोडी 2025-26 प्रश्नसंच असे 2 टेलिग्राम चॅनल आपले आहेत, ज्यामध्ये चालू घडामोडी, सरळ सेवा यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या चालू घडामोडी या मिळत असतात, त्याची माहिती मिळत असते. तर प्रश्नसंचमध्ये तुम्हाला क्विज स्वरूपात प्रश्नपत्रिका सोडवण्यास मिळते. तर दोन्ही चॅनलच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. एक वेळ त्या चॅनल्सला नक्की भेट द्या आणि त्याचा लाभ घ्या. आणि जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.